जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. स्पर्धा नॉलेज या टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करू शकता. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर बघा, पाचगणी सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे शहर जॉन चेसस यांनी बसविले होते. पाचगणी या ठिकाणी टेबल लँड हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? महाबळेश्वर या ठिकाणी सर्वात उंचावर पॉईंट आर्थर सीट आहे. महाबळेश्वर या ठिकाणाहून 5 नद्यांचा उगम होतो. कृष्णा नदीचा उगम देखील महाबळेश्वरमधूनच होत असतो. पुढील प्रश्न, जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर बघा, रुक्मिणी स्वयंवर, यथार्थ दीपिका, सीता स्वयंवर आणि अपरोक्षानुभूती. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका हा वामन पंडित यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका म्हणजे काय? ज्ञानेश्वरी, जो की ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. मुंबई नाशिक लोहमार्ग डॅश डॅश घाटातून गेला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी थळघाट. थळघाट याहून मुंबई नाशिक लोहमार्ग गेलेला आहे. पुढील प्रश्न, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅश डॅश या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी अनंत कानोरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी पुणे. पुणे या ठिकाणी भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे. पुणे तेथे काय उणे अशी पुण्याची ओळख आहे. पुढील प्रश्न बघा, वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठेनुसार योग्य चढता क्रम निवडा. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी सहाय्यक पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर ज्यांना आपण PSI म्हणतो, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे API आणि पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक. पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर बघा, तेलंगणा या राज्याची सर्वात नवीन निर्मिती केली होती. तेलंगणा जेव्हा अस्तित्वात आले होते तेव्हा ते 29 नंबरचे राज्य बनले होते. जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे तेलंगणा हे 28वे राज्य गणले जाते. पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती बनले होते. पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान होते. सी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले होते. पुढील प्रश्न, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी 42.195 किलोमीटर इतके मॅरेथॉनचे अंतर असते. पुढील प्रश्न, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? म्हणजे खेडेगावातील. तर बघा, ऑप्शन क्रमांक डी तलाठी. पुढील प्रश्न, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश डॅश असतात. तर कोण असतात? पोलीस अधीक्षक ज्यांना आपण SP म्हणतो. पुढील प्रश्न, सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर बघा, जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झाला होता 1971मध्ये तेव्हा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या. गरिबी हटाव हा नारा देखील इंदिरा गांधींनी दिला होता. पुढील प्रश्न, निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर बघा, न्यायमूर्ती रानडे यांचे निफाड हे जन्मस्थळ आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी ज्योती निबंध हा महात्मा फुलेंनी लिहिलेला नाहीये. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हे सर्व ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिले आहे. पुढील प्रश्न, विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी इगतपुरी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, बेडूक हा डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे. तर बघा, उभयचर म्हणजे काय? जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात त्यांना आपण उभयचर असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही, कारण DY चंद्रचूड हे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश रंगाची शिधापत्रिका असते. तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यात येते. पुढील प्रश्न, 1 GB मध्ये किती MB असते? तर 1 GB मध्ये 1024 MB असते. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजांसोबत नसणारा गट ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक डी सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, अफजल खान हे त्यांच्या राजवटीत महाराजांबरोबर नव्हते. पुढील प्रश्न, भीम ॲपचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी भारत इंटरफेस फॉर मनी. पुढील प्रश्न, जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? तर बघा आता सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येत असते. आधी सदस्यांमार्फत सरपंचाची निवड केली जात होते, जे की आता थेट जनतेमार्फत केली जाते. पुढील प्रश्न, सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलांसाठी उघडता येते? तर बघा 10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. पुढील प्रश्न, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? तर बघा मेक इन इंडिया याशी मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना संबंधित आहे. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. पुढील प्रश्न, त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळावा कोणत्या वर्षी भरेल? तर 2027 साली नाशिक येथे कुंभमेळावा भरण्यात येईल, जो की दर 12 वर्षांनी भरला जातो. पुढील प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक ए गोदावरी. गोदावरी या नदीत संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. गोदावरी ही महाराष्ट्रात सर्वात लांबीची नदी आहे, ज्याची महाराष्ट्रात 668 किलोमीटर इतकी लांबी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? बघा कन्फ्युजन होऊ देऊ नका, किल्ला विचारलाय आपला तर साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. आणि जर शिखर विचारलं तर कळसुबाई, ज्याची उंची 1646 किलोमीटर इतकी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील नाही? तर ललिता बाबर ही खेळाडू नाशिक जिल्ह्यातील नाहीये. पुढील प्रश्न, खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी कोणती नदी नाही? तर बघा गिरणा ही नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. माफ करा, वैनगंगा ही नाशिक जिल्ह्यातनं वाहत नाही, कारण की वैनगंगा ही विदर्भातनं वाहत असते. पुढील प्रश्न, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर बघा NH3 मुंबई आग्रा, जो की नाशिकहून जात असतो. NH3 क्रमांक मुंबई ते आग्रा, ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यासाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर बघा त्र्यंबक रोड नाशिक येथे पोलीस अधिकाऱ्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नावाने प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर बघा विंध्यगिरी या पर्वतात श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान आहे. पुढील प्रश्न, विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा राहाता या तालुक्यात साई मंदिर प्रसिद्ध आहे. कोपरगाव तालुका शिर्डीमध्ये येत नाही. पुढील प्रश्न, शिवप्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा नेवासे या तालुक्यात शनिशिंगणापूर मंदिर आहे. पुढील प्रश्न, भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण? तर सर्वांनाच माहिती आहे मेरी कॉम. पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? तर अहमदनगर जिल्हा नाशिक या परिक्षेत्रामध्ये येत असतो. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा गणला जातो. अहमदनगर जिल्हा हे अवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये मोडला जातो. विहिरींच्या प्रमाणात अहमदनगर जिल्हा अव्वल स्थानावर येत असतो. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर येतो? मी आताच सांगितलं प्रथम क्रमांक हा अहमदनगर जिल्ह्याचा लागत असतो.
पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? तर बघा, काकडी विमानतळ म्हणून प्रसिद्ध असलेलं शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यात एकमेव विमानतळ आहे, ज्यांना काकडी विमानतळ नावाने प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, सामाजिक कार्यकर्ते माननीय अण्णा हजारे कोणत्या गावाचे रहिवासी आहेत? तर राळेगण सिद्धी, पारनेर तालुका. पुढील प्रश्न, माळढोक काय आहे? तर माळढोक हा एक पक्षी आहे. पुढील प्रश्न, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते? तर चौंडी हे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे गाव आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? तर बघा, चांद बीबी, जे की चांद बीबीचा महल देखील अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर अहमदनगरमध्ये अहमद निजामशाही यांनी हा किल्ला बांधला होता आणि अहमदनगरमध्ये निजामशाहींची राजवटी होती. पुढील प्रश्न, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, गडचिरोली या ठिकाणी सुरजागड लोहखान आहे. पुढील प्रश्न बघा, गीत गोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर स्वामी जयदेव हे गीत गोविंद पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर गणित या क्षेत्राशी उल्फ पुरस्कार संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा, भारतातील सर्वात लांब नदी गंगा मानली जाते, ज्याची एकूण लांबी 2550 आहे आणि पात्राने विचारली तर ब्रह्मपुत्रा. पुढील प्रश्न, समृद्धी महामार्गाचा मार्ग कोणता? तर बघा, 701 किलोमीटर नागपूर ते मुंबई एकूण 10 जिल्ह्यातनं समृद्धी महामार्ग गेला आहे, ज्याला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील देण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, बँकांची बँक कोणती आहे? तर बघा, RBI याला बँकेची बँक म्हणून संबोधले जाते. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती आणि RBIचे राष्ट्रीयकरण 1949 रोजी झाले होते. पुढील प्रश्न, कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कर्नाटक या राज्यात कैगा अणुऊर्जा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे, जागतिक कामगार दिवस देखील त्या दिवशी साजरा केला जातो. 1 जुलैला GST दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम्स वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्झाम्स वॉरियर हे पुस्तक लिहिले होते. पुढील प्रश्न, उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक C, महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारांना आळा घालणे. पुढील प्रश्न, मालगुंडी डेज याचे लेखक कोण आहेत? तर RK नारायण यांनी मालगुंडी डेज हे पुस्तक लिहिले आहे. पुढील प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. नवीन नोटा मागील प्रतिमा. तर बघा, 2000ची नोट मंगळयान, 50 रुपयाची नोट रथ हम्पी, 500 रुपयाची नोट लाल किल्ला, वरील सर्व बरोबर आहे. पुढील प्रश्न, भाववाढीच्या तेजीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक C, सार्वजनिक कर्जात वाढ. पुढील प्रश्न, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर विराज शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. पुढील प्रश्न, चांगदेव जे की जळगाव या ठिकाणी आहे, या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? तर तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम झाला आहे. तापी ही सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी मानली जाते. पुढील प्रश्न, खालील व्हॉइसरॉय त्यांच्या कार्यालयाच्या चढता क्रमाने लावा. तर बघा, त्यांचा कार्यकाळ ऑप्शन क्रमांक B, अ ब कड म्हणजे लॉर्ड कॅनिन, दुसरे लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड कर्झन. लॉर्ड कॅनिन हे भारताचे पहिले व्हॉइसरॉय होते. लॉर्ड रिपन यांनी काय केलं होतं? पहिले स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केली होती. लॉर्ड डफरिन 1885 यांच्या काळात राष्ट्रीय सभेची म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि लॉर्ड कर्झनच्या काळात 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती. पुढील प्रश्न, अहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मूळ उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक D, 5 ते 10वीच्या मुलींना बाहेरगावी शाळेत जाताना बस प्रवास मोफत देणे.
पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? तर बघा, इंग्रजी ही भाषा भारतीय भाषेमध्ये गणली जात नाही. पुढील प्रश्न, वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. तर बघा, जिल्हा परिषदेला वसंतराव नाईक समितीने अधिक प्राधान्य दिले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही? तर बघा, अमायलेज हे संप्रेरक नाही आहे. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर खूप कॉमन प्रश्न आहे, यकृत. यकृत ही मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते. पुढील प्रश्न, जळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? तर बघा, 75 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस जळगाव जिल्ह्यात पडत असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी पडत असतो, ज्याची सरासरी 750 सेंटीमीटर इतकी गणली जाते. आणि भारतात विचारला तर मिझोराम. पुढील प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधित विकार आहे? तर अल्झायमर हा मेंदू या संबंधित आहे. पुढील प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे? तर 78% इतकी साक्षरता जळगाव जिल्ह्याची त्या काळी होती. पुढील प्रश्न बघा, जळगाव जिल्ह्याची सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे? तर बघा, 925 इतकं लिंग गुणोत्तर जळगाव जिल्ह्याचं होतं. पुढील प्रश्न, ॲनाटॉमी म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास म्हणजे ॲनाटॉमी होय. खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? तर बघा, स्टेनलेस स्टील हे तांब्याचे संमिश्र नाही आहे. CCTNS म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम कशा संबंधित प्रणाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, गुन्हे व गुन्हेगार या संबंधित CCTNS हे संबंधित आहे. पुढील प्रश्न, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, BPR&D. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर महाराष्ट्राचे निमलष्करी दल SRPF. ऑप्शन क्रमांक सी हे आहे. SRPFची स्थापना 6 मार्च 1948 पुरंदर या ठिकाणी करण्यात आली होती. पुढील प्रश्न, रस्किन बॉन्ड हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खाली बघा, ऑप्शन क्रमांक सी, लेखक या संबंधित रस्किन बॉन्ड ही संज्ञा आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी 0 माईल कोठे आहे? तर भारताचे 0 माईल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, 0 बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण? तर ऑप्शन क्रमांक डी, सुभाष पाळेकर. पुढील प्रश्न, जागतिक चिमणी दिवस कोणता? तर 20 मार्च रोजी आपण जागतिक चिमणी दिवस साजरा करत असतो. पुढील प्रश्न, SRPF स्थापना दिवस कोणता? मी मगाशी सांगितलं 6 मार्च 1948 रोजी पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना करण्यात आली होती. पुढील प्रश्न, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत मांडला होता. पुढील प्रश्न, सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईननी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला होता. पुढील प्रश्न, क्रोचवध कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक बी, विष्णू सखाराम खाडेकर. विष्णू सखाराम खाडेकर यांना ययाती या कादंबरी निमित्त पहिला साहित्य पुरस्कार प्राप्त देण्यात आला होता. पुढील प्रश्न, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर कर्बोदके यांना आपण ऊर्जेचे प्रमुख स्रोत म्हणतो. पुढील प्रश्न बघा, श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात हेमलकसा प्रकल्प स्थापित आहे. पुढील प्रश्न, PWG कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, नक्षलवाद. नक्षलवादासंबंधित PWG संबंधित आहे. पुढील प्रश्न, बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, हेपियस कॉर्पस यानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून दाद मागता येते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही? तर ऑप्शन क्रमांक सी, राज्यपाल. राज्यपाल हे पद निर्वाचित नाही कारण ते राष्ट्रपतीमार्फत भरले जातात. पुढील प्रश्न, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
तर बघा, घटक राज्याचे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असतात, जसे केंद्रामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतात. राज्यसभा हा एक स्थायी सभागृह असतं, त्याचप्रमाणे विधान परिषद देखील स्थायी सभागृह असतात. पुढील प्रश्न, राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक सी, अर्थमंत्री. अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतात. पुढील प्रश्न, शेषाधिकार घटनेनुसार कोणाचा आहे? तर भारतीय संसद यांना शेषाधिकार घटनेनुसार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, सध्याची लोकसभा कितवी आहे? तर 2024मध्ये 18वी लोकसभा चालू आहे. पुढील प्रश्न बघा, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर वर्ग क नुसार पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती केली जाते, क्लास 3. पुढील प्रश्न, अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवेची तरतूद करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, स्वादुपिंड ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते? तर स्वादुपिंड दोन्ही प्रकारे कार्य करते, जसे की अंतःस्रावी व बाह्यस्रावी ए व बी दोन्ही प्रकारे स्वादुपिंड कार्य करत असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात मावळत प्रांत खालीलपैकी कोणता भाग आहे? तो पर्याय निवडा. तर बघा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा जो भाग आहे त्याला आपण मावळत प्रांत असे म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी वर्णांवरून योग्य ग्रह दिलेल्या पर्यायातून निवडा. तर बघा, पर्याय काय, या ग्रहाला शनीसारखे धुळीचे वलय आहेत. दुसरा पर्याय, हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो. तिसरा पर्याय बघा, या ग्रहाला व्यास सर्वात मोठा आहे. तर तिसऱ्या पर्यायावरूनच आपल्याला लक्षात येते की गुरु या ग्रहाचाच व्यास सर्वात मोठा आहे, जो की सौरमंडलमधील सर्वात मोठा ग्रह मानला जातो. पुढील प्रश्न, AIPT पुणे संस्था कोणा संबंधित आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, सेनादल. शारीरिक प्रशिक्षणासाठी AIPT ही संस्था संबंधित आहे. पुढील प्रश्न, MIA म्हणजे काय? तर MIA म्हणजे महाराष्ट्र गुप्तवार्ता अकॅडमी. पुढील प्रश्न, नीरी संस्था कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी नीरी संस्था स्थित आहे, ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे? तर बघा, माफत दरात हवाई सेवा करण्यासाठी उडान योजना केंद्र शासनाने लागू केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास भारतरत्न मिळाले? तर बघा, महर्षी कर्वे, लता मंगेशकर, आचार्य विनोबा भावे यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक डी, यापैकी सर्व. 2024 नुसार एकूण 54 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते. तर राज्याचे राज्यपालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ देतात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर बघा, यमुना, सतलज, रावी, झेलम. तर यमुना ही नदी गंगा नदीची उपनदी आहे, ऑप्शन क्रमांक ए यानुसार बसत नाही. पुढील प्रश्न, संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे? तर बोरिवली, मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे. पुढील प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात डॅश डॅश क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक लागतो? दुसरा. पहिला उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र. पुढील प्रश्न, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784 नुसार पिट्स इंडिया कायदा लागू करण्यात आला होता. पुढील प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली झाली? तर बघा, 1931 साली दुसरी गोलमेज परिषद भरली होती. 1930 मध्ये पहिली, 31 मध्ये दुसरी आणि 32 मध्ये तिसरी होती. दुसऱ्याच गोलमेज परिषदेला महात्मा गांधी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला हजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात? तर राज्यसभेमध्ये 250 पैकी 238 सदस्य नेमले जातात आणि जे 12 सदस्य नेमतात ते राष्ट्रपतीकडून नेमले जातात. पुढील प्रश्न, SRPF मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ज्याला आपण API पोलीस असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो, जे की SRPF मध्ये स्थित नाही.
पुढील प्रश्न, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्र कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स 1 जे की नॅशनल सिक्युरिटी गार्ड, भारताचे जे NSG फोर्स आहे त्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने फोर्स 1 ही संस्था स्थापन केली होती. पुढील प्रश्न, सालारजंग म्युझियम कोठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी सालारजंग म्युझियम स्थित आहे. पुढील प्रश्न, SRPFचा रेंजिंग डे कोणत्या तारखेस असतो? मी मगाशी सांगितलं होतं SRPFची स्थापना 6 मार्च 1948 रोजी पुरंदर या ठिकाणी करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे. पुढील प्रश्न, फेसबुकचे डॅश डॅश संस्थापक आहेत? तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोघं राज्याची निर्मिती एकाच दिवशी करण्यात आली होती. पुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर 42वी घटनादुरुस्तीनुसार वर्णन मिनी घटनानुसार केले जाते. पुढील प्रश्न, कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? तर बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत. पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॅश डॅश होते? तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. पुढील प्रश्न, उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक डी, अल्टिमीटरनुसार उंचीतील फरक मोजला जातो. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख खालील पर्यायातून निवडा. तर ऑप्शन क्रमांक बी, 13 एप्रिल 1919 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग झाला होता आणि गोळी टाकण्याचे आदेश जनरल डायर यांनी दिले होते, म्हणून 13 एप्रिल आणि जनरल डायर ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. पुढील प्रश्न, सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण गट व त्यापैकी IRBचे महाराष्ट्रामध्ये किती गट आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, 16 पैकी 3 IRBचे गट महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढील प्रश्न, भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे म्हणजे मोठे ते लहान राज्याचे योग्य क्रम कोणता? तर बघा भारतात सर्वात मोठा क्षेत्रफळाने राजस्थानाचा नंबर लागतो. ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान, मध्य प्रदेश, 3ऱ्या नंबरवरती महाराष्ट्र आणि 4थ्या नंबरवरती उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागत असतो. पुढील प्रश्न, धातूमधील विद्युत धाकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, AI, CU आणि AG. पुढील प्रश्न, 2 अणूंना आयसोबार म्हणतात? तर म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तेव्हा आयसोबार म्हणतात. पुढील प्रश्न, चौराचौरी घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली? तर 1922 मध्ये चौराचौरी घटना झाली होती आणि त्यानुसार असहकार चळवळ जी 1920 मध्ये होती ती संपुष्टात आली होती. पुढील प्रश्न, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1958 नुसार ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये करण्यात आली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर बघा 3,07,713 इतके महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे आणि ते भारताच्या 9.36% इतके व्यापले आहे. पुढील प्रश्न, आर्य महिला समाज ही सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केली? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर बघा राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यात पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार करण्यात आला होता आणि 2ऱ्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश. महाराष्ट्राने पंचायत राजचा पंचायत राज स्वीकार करणारे महाराष्ट्र हे 9व्या क्रमांकाचे राज्य आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्हान येथे व भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे डॅश डॅश धातू शुद्धीकरणाचे कारखाने आहेत? तर बघा मॅग्नीज या धातूचे शुद्धीकरणाचे कारखाने नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करतात.
पुढील प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था स्थित आहे. पुढील प्रश्न, उत्तर दक्षिण दिशा पाहता पुढील नद्यांचे क्रम लावा. तर बघा, किशनगंगा, गंगा, वैनगंगा, पैनगंगा. तर 1 नंबरवरती ऑप्शन क्रमांक बी गंगा, 2 नंबरवरती किशनगंगा, 3 नंबरवरती वैनगंगा आणि लास्टला पैनगंगा. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, पहिलं विधान काय म्हणतं, महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावते. बी गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते. कावेरी नदी आंध्र प्रदेशमध्ये उगम पावते. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. तर बघा, ऑप्शन क्रमांक सी कावेरी नदी. कावेरी नदी आंध्र प्रदेशमध्ये नाही, बल्कि कर्नाटक या राज्यात उगम पावत असते. पुढील प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेचा डॅश डॅश या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते. तर कृषी या क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळून येते. पुढील प्रश्न, निकटदृष्टिता हा दृष्टिदोष डॅश डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. तर ऑप्शन क्रमांक ए अंतर्वक्र. पुढील प्रश्न, बॉक्साईट या धातूपासून डॅश डॅश हे खनिज निष्कर्षण केले जाते. तर बॉक्साईट या धातूपासून ॲल्युमिनियम हे खनिज बनवले जाते. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्रवतो. तर बघा, यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते? तर ऑप्शन क्रमांक सी अमरवेल. अमरवेल ही वनस्पती परपोषी पोषण करतात. पुढील प्रश्न, आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिणाम डॅश डॅश आहे. तर आवाजाची तीव्रता डेसिबल या परिमाणात मोजली जाते. पुढील प्रश्न, बाल्कन प्रदेश डॅश डॅश हा देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे. तर तुर्किस्तान या देशात बाल्कन प्रदेश मोडत असतो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, भारताने डॅश डॅश साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. तर 1991 मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते. पुढील प्रश्न, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक सी जिनिव्हा. जिनिव्हा या ठिकाणी WTO, WHO यांचे देखील मुख्यालय स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतात डॅश डॅश प्रकारची लोकशाही आहे. तर भारतात अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. पुढील प्रश्न, 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा, GST वस्तू व सेवा कर या संबंधित 101वी घटना दुरुस्ती आहे. पुढील प्रश्न, पंचायत समितीच्या कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतात? तर बघा, BDO गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी असतात. जिल्हा परिषदेचे कोण असतात? ज्याला आपण CEO म्हणतो, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे असतात. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मी मगाशी पण सांगितलं, राजस्थान हे भारतात सर्वाधिक मोठे राज्य गणले जाते क्षेत्रफळानुसार. पुढील प्रश्न बघा, अष्टविनायकापैकी डॅश डॅश गणेश मंदिरे हे पुणे जिल्ह्यात आहे. तर एकूण 8 अष्टविनायकापैकी पुणे या जिल्ह्यात 5 गणेश मंदिरे स्थित आहे. पुढील प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर बघा, माळशेठ घाट अहमदनगर व कल्याण या मार्गावर आहे. खंबाटकी घाट पुणे ते सातारा, जो की प्रश्न वारंवार विचारला जातो. पुढील प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश होत असतो. तर बघा, एकूण 8 जिल्ह्यांचा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात समावेश होत असतो. 7 जिल्ह्यांचा कोकण या ठिकाणी समावेश होत असतो. 5 जिल्हे अमरावती आणि 6 विचारल्यास नागपूर. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे डॅश डॅश नदीवर बांधलेले आहे. तर बघा, वेळवंडी या नदीवर भाटघर धरण बांधण्यात आले आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयाच्या नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला? तर बघा, 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने 500 व 1000च्या नोटा बंद केल्या होत्या आणि 2000ची नोट 10 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात आली होती.
पुढील प्रश्न बघा, डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॅश डॅश नावाची ऑनलाईन शिक्षण क्रम यंत्रणा उभारण्यात आली आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक ए स्वयं या नावाची ऑनलाईन शिक्षण क्रम यंत्रणा उभारण्यात आली होती. पुढील प्रश्न, इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे? तर बघा भुवन या नावाने इस्रोने एक नवीन नकाशा यंत्रणा विकसित केली होती. पुढील प्रश्न, कृषी क्षेत्रातील पीत क्रांती म्हणजे डॅश डॅश उत्पादनातील वाढ होय. तर बघा तेलबिया या संबंधित पीत क्रांती उत्पादनात वाढ होय. पुढील प्रश्न, नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? तर इंदापूर या ठिकाणी नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र येत असते. पुढील प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक बी सिकंदराबाद. दक्षिण मध्य विचारल्यास सिकंदराबाद आणि फक्त दक्षिण विचारल्यास चेन्नई या ठिकाणी. पुढील प्रश्न, प्रदूषण मुक्त नद्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि डॅश डॅश या नद्यांचा समावेश आहे. तर बघा मुळा मुठा या नदीचा देखील समावेश करण्यात आला होता. पुढील प्रश्न, बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅश डॅश यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. तर छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर या संस्थानात डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. पुढील प्रश्न, जयपूर फूडचे जनक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक बी प्रमोद शेट्टी यांना आपण जयपूर फूडचे जनक असे म्हणतो. सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी राजनाथ सिंह हे सध्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक बी कोकण या विभागात कमी लांबीच्या नद्या आढळतात कारण त्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? तर बघा महाराष्ट्रात प्राकृतिक रचना याचाच परिणाम सर्वाधिक आढळून येतो. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास भिडलेल्या आहेत. दुसरा पर्याय, महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या ना कोणत्या राज्याशी संलग्न आहेत. तिसरा पर्याय, महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. आणि चौथा पर्याय, महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांची सीमा चारही बाजूंनी महाराष्ट्राचा भूप्रदेशांनी वेढलेल्या आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा समुद्र किनाऱ्याला लाभलेल्या आहे, जे की 7 जिल्हे कोकण या प्रशासकीय विभागातील आहे. रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटरचा सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. भारताचा विचार केला तर गुजरात राज्याला एकूण 1600 किलोमीटरचा सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढील प्रश्न बघा, या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात. तर बघा ठाणे या जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात. भंडारा जिल्ह्याला काय म्हणतात? भंडारा जिल्ह्यामध्ये तलावांचा जिल्हा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते? तर बघा जळगाव जिल्ह्यामधील फैजपूर या ठिकाणी पहिलं ग्रामीण अधिवेशन 1936 साली पार पडलं होतं. त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पुढील प्रश्न, संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यात आहे. तर बघा अमरावती जिल्ह्यात या दोघांची जन्मभूमी आहेत. संत गाडगे बाबांना खराट्याचे बादशाह असे आचार्य अत्रे यांनी संबोधले होते आणि तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. पुढील प्रश्न बघा, नागपूर हे या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. तर मुंबई ते कोलकाता या मार्गावर नागपूर हे महत्त्वाचे जंक्शन ठरत असते. पुढील प्रश्न, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅश असे आहे. तर काय 2:3 असे लांबी आणि उंचीचे प्रमाण आहेत. पुढील प्रश्न, ड्युरँड रेषा ही या दोन देशांमधील सरहद दर्शविते.
तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये ड्युरँड रेषा ही सरहद दर्शविते. भारत आणि पाकिस्तानमध्ये रेड क्लिप लाईन आहे. पुढील प्रश्न, झूम हा कशाचा प्रकार आहे? तर झूम हा शेतीचा प्रकार मानला जातो. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश डॅश म्हणतात. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला आपण परिभ्रमण म्हणतो आणि जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला आपण परिवलन असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? तर विषुववृत्त हे दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर गणले जाते. आपल्या भारतातनं एकूण 8 राज्यामधनं कर्कवृत्त जाते. पुढील प्रश्न, पानाच्या जमिनीवर आपटल्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे. तर बघा, बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर आहे. पुढील प्रश्न, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा होते आणि जर विधिमंडळाचे विचारले तर विधान परिषद. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर विधान परिषद विचारल्यास 288. जर विधानसभा विचारल्यास 288, विधान परिषद विचारल्यास 78. पुढील प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? तर बघा, जिल्हा परिषद हे पंचायत राज या पद्धतीवर सर्वोच्च शिखर संस्था मानली जाते. नंबर 2ला पंचायत समिती, ज्यांना आपण विकास गट देखील म्हटले जाते, आणि सर्वात खालच्या स्तरावर ग्रामपंचायत येत असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताराचे चिन्ह आहे. तर पंचकोनी गडद निळा ह्या कलरमध्ये पंचकोनी रंगाचे म्हणजे आकाराचे चिन्ह आपल्या ध्वजावरती आहे महाराष्ट्र पोलिसांच्या. डॅश डॅश यांनी बघा, पुढील प्रश्न, यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली. तर 1829 साली लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीची चाल बंद केली होती. भारतातील राजाराम मोहन रॉय यांनी त्यांना सहकार्य केले होते. पुढील प्रश्न बघा, या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहित्य मध्ये करण्यात आला आहे. तर बघा, संत नामदेवांचा गुरुग्रंथ साहित्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर एकूण 8%. परिभाषेत WW ही अक्षराक्षरे डॅश डॅशशी संबंधित आहे. तर बघा, WWचा फुल फॉर्म वर्ल्ड वाईड वेब, जो की इंटरनेट या संज्ञाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? तर मदर टेरेसा हे पहिल्या महिला मानकरी आहे, आणि जर पुरुषांमध्ये विचारलं तर रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण? तर झाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबला वादक आहेत. पुढील प्रश्न, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या ठिकाणी मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा या नावाने प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघा, पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण म्हणजे PSI डॅश डॅश येथील पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते. तर बघा, नाशिक येथे पोलीस अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे, आणि भारतीय पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, लिऑन्स पॅरिस या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय स्थित आहे. पुढील प्रश्न, हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. तर बघा, सिकोर्स्की यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावला होता. जेम्स बॉन्ड यांनी वाफेच्या इंधनचा शोध लावला होता. ॲडिसन यांनी दिव्याचा शोध लावला होता. पुढील प्रश्न, युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? तर लहान मुलांविषयी ही युनिसेफ ही संस्था संबंधित आहे. सध्या भारताचे ब्रँड ॲम्बॅसेडर करीना कपूर यांना युनिसेफनी बनवलेलं आहे. पुढील प्रश्न, गरबा लोककला नृत्य डॅश डॅश राज्याचे लोकनृत्य आहे? तर सर्वांनाच माहिती आहे, गुजरात. पुढील प्रश्न, नागझिरा अभयारण्य कुठे आहे? तर गोंदिया जिल्ह्यात नागझिरा अभयारण्य स्थित आहे. पुढील प्रश्न, आंबा घाट कोठून कोठे जात येतो? तर कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी आंबा घाट जात असतो. रत्नागिरी या ठिकाणावर आंबा हा एक फेमस फळ आहे, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात, कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट. पुढील प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी
कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ज्याला आपण NDA म्हणतो, स्थित आहे. पुढील प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रायगड या जिल्ह्यात कस्तुरी मांजर बघायला येते. साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? तर बघा, क्युबा या देशाला साखरेचे कोठार म्हटले जाते. पुढील प्रश्न, उजनी धरण कोणत्या तालुक्यात येते? तर सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यात उजनी धरण येत असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सोलापूर या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहे. आणि जर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना विचारला तर 1949 विखे पाटील प्रवरा नगर लोणी या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यात झाला होता. पुढील प्रश्न, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर वायुदाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, राजा रवी वर्मा हे प्रामुख्याने होते? तर कोण होते? चित्रकार. राजा रवी वर्मा हे प्रसिद्ध चित्रकार होते. पुढील प्रश्न, संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? तर राजाराम मोहन रॉय यांच्याशी संवाद कौमुदी हा ग्रंथ संबंधित आहे. पुढील प्रश्न, मृत्योपजीवी सजीव डॅश डॅश आहेत? तर किण्व. मृत्योपजीव सजीव किण्व हा आहे. पुढील प्रश्न, सर्व इंधनात डॅश डॅशचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते? तर बघा, ऑप्शन बघा, हायड्रोजन. पुढील प्रश्न, ध्वनीचा वेग डॅश डॅशमध्ये सर्वात जास्त असतो? तर स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक आढळत असतो. पुढील प्रश्न, ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे डॅश डॅश आहे? तर ऊर्जेचे उत्तम स्रोत कार्बोदके यांना मानले जाते. पुढील प्रश्न, प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता? तर बघा, ऑर्थोपोडा हा प्राण्यामधील सर्वात मोठा संघ आहे. खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? तर मक्का या झाडाला आधारमुळे असतात. पुढील प्रश्न, विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? तर न्यूक्लिअर बल हे विश्वातील सर्वात तीव्र बल मानले जाते. पुढील प्रश्न, आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते? तर रेणू या पातळीवर आधुनिक जैवतंत्रज्ञान कार्य करत असते. पुढील प्रश्न, घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश दाखवतात? तर घरातील सर्व विद्युत उपकरणे समांतर जोडणी दाखवतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॅश डॅश ओळखला जातो? तर कोयना या प्रकल्पाला भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, वस्तू व सेवा कराशी GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर 101वी घटनादुरुस्तीनुसार GSTची संबंधित आहे. 1 जुलै 1917 रोजी GSTची स्थापना करण्यात आली होती. जगातील 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय डॅश डॅश आहे? तर रोहन मोरे हा जगातील पहिला भारतीय आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी महाराष्ट्र मिशन 1 मिलियन संबंधित आहे. संतोष ट्रॉफी, जो की वारंवार विचारला जातो प्रश्न, हा सुद्धा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर तेलंगणा हे शेतीसाठी मोफत वीज देणारे पहिले राज्य ठरले होते. पुढील प्रश्न, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे राज्य कोणते? तर कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे राज्य ठरले होते. पुढील प्रश्न, भारतातील पहिले ई-कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले? तर तेलंगणाची राजधानी हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले ई-कोर्ट स्थापन करण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर बघा, नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 कोठून कोठे जातो? तर निजामाबाद ते जगदळापूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग जात असतो. सातारा, सांगली व कोल्हापूर ही शहरे डॅश डॅश नदीच्या खोऱ्यात वसली आहे? तर कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरे वसली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? महाराष्ट्रात सर्वाधिक लांब पल्ल्याची कोल्हापूर ते गोंदिया, जसे की
महाराष्ट्राचं पूर्वे टोक ते दक्षिण टोकावर वाहणारी महाराष्ट्र एक्सप्रेस सर्वात लांबीची गणली जाते. मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? तर भारतातील सर्वाधिक पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश या राज्याशी लागून आहे. पुढील प्रश्न, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी या संबंधित ध्यानचंद ट्रॉफी संबंधित आहे. डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. तर डेसिबलाने आपण आवाजाची तीव्रता मोजत असतो. पुढील प्रश्न, विधान परिषद या सभागृहाला कालावधी किती असतो? तर विधान परिषद आणि राज्यसभा हे दोघे देखील स्थायी सभागृह आहेत आणि जर त्यांच्या सदस्यांचा कालावधी विचारला तर 6 वर्षाचा असतो. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? प्रश्न डबल आला आहे, 288. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक सी, रायगड. पुढील प्रश्न, DNA म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे? तर तलाट्याची नेमणूक जिल्हाधिकारी करत असतात. राजमाता जिजासाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या ठिकाणी सिंदखेड राजा स्थित आहे. पुढील प्रश्न, लक्षद्वीप बेटे डॅश डॅश समुद्रात वसलेले आहे? तर लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात वसलेले आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जर लांबीने विचारली तर नाईल आणि जर पात्राने विचारली तर जगातील सर्वाधिक पात्राने ॲमेझॉन म्हणजे जगात सर्वात मोठी नदी गणली जाते. भारतात गंगा, महाराष्ट्रात गोदावरी. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर अमरावती जिल्ह्यात मोझरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम आहे. ज्यांच्या नावाने रॅमन मॅक्सेस पुरस्कार दिला जातो ते रॅमन मॅक्सेस डॅश डॅश या देशाचे अध्यक्ष होते. तर फिलिपाईन्स या देशाचे ते अध्यक्ष होते. शिवाजी महाराज डॅश डॅश या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला बेडा घातला, त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले. तर कोणत्या किल्ल्यात? पन्हाळा या किल्ल्यात महाराज अडकून पडले होते. भारतीय नागरिकत्वाचा कायदा डॅश डॅशमध्ये मंजूर झाला? तर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा कायदा पास झाला होता. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? तर युरेनियमचा वापर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून केला जातो. पुढील प्रश्न, याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली? तर नागपूर जेलमध्ये याकूब मेनन यांना फाशी देण्यात आली होती. पुढील प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? तर न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहे. पुढील प्रश्न, नाथसागर धरण कोठे आहे? तर पैठण या ठिकाणी नाथसागर आहे. पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी देखील आहे. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर नारी शक्ती म्हणून ओळखले जाणारे शक्तीस्थळ, नारी शक्ती असे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण? तर पहिल्या महिला पद्मावती बंडोपाध्याय या एअर मार्शल होतच. अंतराळात जाणारी पहिली महिला कल्पना चावला. पहिली IPS किरण बेदी. जर महाराष्ट्रात पहिली IPS विचारली तर मीरा बोरवणकर. शेवटचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? तर नृसिंहपूर या ठिकाणी भीमा आणि नीरा नदीचा संगम होत असतो. खालीलपैकी या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे? तर बघा, धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही आहे. पुढील प्रश्न, ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही आहे? तर बघा, TRIP ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, गिरणा ही नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही. पुढील प्रश्न, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर बघा, जेम्स वॅट, ऑप्शन क्रमांक बी यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावला होता.
पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही? तर बघा, गाळणा हा किल्ला धुळे जिल्ह्यात येत नाही. पुढील प्रश्न, ह्या ऐराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, बहिणाबाई चौधरी. जळगावमधील उत्तर विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचं नाव देखील देण्यात आलं आहे. उत्तर विद्यापीठाची स्थापना 1990 साली करण्यात आली होती. पुढील प्रश्न, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर डेसिबल या एककाने ध्वनीची तीव्रता मोजली जाते. पुढील प्रश्न, लोणार हे उल्काजन्य सरोवर या जिल्ह्यात आहे. म्हणजे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर बुलढाणा, लोणार हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे, ज्याला रामसरचा दर्जा देखील देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर बघा, रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्रगीत लिहिले होते. पुढील प्रश्न, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा रोग तंबाखूच्या सेवनामुळे होत असतो. पुढील प्रश्न, डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे? तर बघा, जीवनसत्व ए हे डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए, शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. पुढील प्रश्न, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर बघा, भारत हे साम्राज्यवादी या प्रकारचे राष्ट्र नाही आहे. पुढील प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर बघा, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण गणले जाते. पुढील प्रश्न बघा, धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे? तर बघा, साक्री या ठिकाणी शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर बघा, आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता तालुका नाही? तर बघा, दोंडाईचा हे एक शहर आहे जे की धुळे जिल्ह्यात येत असतं, ते तालुका नाही आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते नगर वा शहर धुळे जिल्ह्यात नाही? तर बघा, शहादा हे शहर धुळे जिल्ह्यात नाही आहे, जे की नंदुरबार जिल्ह्यात येत असतं. पुढील प्रश्न, धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर बघा, महाराष्ट्रात सर्वात लांबीचा महामार्ग क्रमांक 6 हा धुळे जिल्ह्यातनं जात असतो. पुढील प्रश्न, जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर बघा, मूत्रपिंडाच्या विकारात डायलिसिस हा उपचार केला जातो. पुढील प्रश्न, हायड्रोसल्फर सल्फाइड हा डॅश डॅश आहे? तर काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, शपनक. शपनक हे हायड्रोजन सल्फाइड आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक डी, भ्रशमूलक उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे. पुढील प्रश्न, कोवळ्या सूर्यप्रकाशापासून डॅश डॅश हे जीवनसत्व मिळते? तर सूर्यप्रकाशापासून आपल्याला डी हे जीवनसत्व मिळत असते. पुढील प्रश्न, घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे? तर बघा, कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता. पुढील प्रश्न, अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, 21 किलोमीटर आणि पूर्ण मॅरेथॉनचे एकूण अंतर 42.192 किलोमीटर इतके असते. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण डॅश डॅश आहे? तर बघा मित्रांनो, अजिबात कन्फ्युजन होऊ देऊ नका. आधी उंची आणि मग नंतर लांबी विचारली. उंचीचे प्रमाण 2 आहे आणि लांबीचे प्रमाण 3 आहे. जर उंची आणि लांबी विचारली तर 2:3 आणि जर उलटं विचारलं लांबी आणि उंची तर 3:2 असे द्यायचे, कारण आपल्या तिरंग्याची लांबी सर्वाधिक आहे आणि उंची कमी आहे. पुढील प्रश्न, अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते? तर बघा, कॅलरीज या प्रमाणात अन्न पदार्थाची ऊर्जा मोजली जाते. पुढील प्रश्न, इन्सुलिन ही प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवामधून स्रवणारे संप्रेषण आहे? तर बघा, स्वादपिंडू या अवयवातून श्रवणारे संप्रेरक आहे. पुढील प्रश्न,
हेलसिंकी हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ए, फिनलँड या शहराची हेलसिंकी ही राजधानी आहे. पुढील प्रश्न, करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र भारतास कोणी दिला? तर 1942 चले जाव आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी भारतीय जनतेला हा नारा दिला होता. पुढील प्रश्न, मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन विभागाचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश हे भारतीय सेनाचे तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. तर भारताचा प्रथम नागरिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो भारताचे राष्ट्रपती हेच भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. पुढील प्रश्न, मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, इस्रायल या देशाची मोसाद ही गुप्तहेर संस्था आहे. भारताची कोणती आहे? रॉ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो? तर बघा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट याला आपण त्रुटी असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती? तर कांदा ही एकदल वनस्पती या गटात मोडत असते. पुढील प्रश्न, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाजी फौजेची पद्धत अंमलात आणली होती? तर बघा तैनाजी फौजेचा जनक आपण लॉर्ड वेल्सली यांना म्हणत असतो. लॉर्ड वेल्सली हा स्वतःला बंगालचा सिंह असे संबोधत होता. पुढील प्रश्न, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा राज्यसभेचा कार्यकाळ हा कायमस्वरूपी असतो. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि जर त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ विचारला तर 6 वर्षाचा असतो. पुढील प्रश्न, कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले? तर बघा अनुताई वाघ ऑप्शन क्रमांक बी यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हा प्रकल्प लिहिला होता. पुढील प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा बँगळूर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे आणि नाशिक या 2 शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 जोडत असतो. पुढील प्रश्न, पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, हॉकी या खेळाशी पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा संबंधित आहे. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर बघा जिनिव्हा या शहरात जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर 1975 साली भारताने आर्यभट्ट हा पहिला कृत्रिम उपग्रह सोडला होता. पुढील प्रश्न, सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, वेट लिफ्टिंग या खेळाशी सतीश कुमार शिवलिंगम हे संबंधित आहे. पुढील प्रश्न, फेसबुकचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय ऑप्शन क्रमांक ए, हेग या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय ओळखा. तर बघा मिताली राज, झुलम गोसावी, स्मृती मंथाना आणि पूनम यादव. तर पूनम यादव ह्या वेगळ्या आहेत कारण की मिताली राज, झुलम गोसावी आणि स्मृती मंथाना या तिघं क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर RK नारायण यांनी या मालगुडी डेज हे पुस्तक लिहिले होते. पुढील प्रश्न, मुरा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, म्हशीची मुरा ही जात आहे. पुढील प्रश्न, पेनिसिलिन या प्रतिजैविकेचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक ए, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. पुढील प्रश्न, संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, फुटबॉल या खेळाशी संतोष करंडक ही संज्ञा संबंधित आहे. पुढील प्रश्न, चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, आंबा या पिकाशी चौसा ही जात संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गगटात मोडत नाही? तर मगर हा प्राणी सस्तन प्राणी वर्गगटात मोडत नाही. पुढील प्रश्न, भारत व चीन यांच्या दरम्यान
सीमारेषा कोणती लाईन म्हणतात? तर मॅकमोहन लाईन भारत आणि चीन दरम्यान आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतात जिल्ह्यांची संख्या किती होती? तर 640 इतकी भारतात 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यांची संख्या होती. पुढील प्रश्न, इराण या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक ए तेहरान ही इराण या देशाची राजधानी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1949 रोजी झालं होतं आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट माजुली हे कोणत्या नदी व कोणत्या राज्यात आहे? तर बघा, भारतात ब्रह्मपुत्रा आणि आसाम या ठिकाणी माजुली हे बेट आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतात पात्राने सर्वात मोठी नदी गणली जाते. लांबीने विचारल्यास गंगा. पुढील प्रश्न, खालीलपैकी अनावृत्तीबीजी वनस्पती कोणती? तर बघा, मोरपंखी ऑप्शन क्रमांक बी ही अनावृत्तबीजी वनस्पती आहे. पुढील प्रश्न, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यात कृष्णा नदीवर नागार्जुन सागर हे धरण बांधण्यात आले आहे. पुढील प्रश्न, लंडन हे शहर या नदीकाठावर बसलेले आहे. तर लंडन या शहरातनं थेम्स या नदीकाठी लंडन हे शहर बसले आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? तर बघा, भंडारा या जिल्ह्यात अजूनही दारूबंदी केलेली नाही आहे. भंडारा या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. भंडारा ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? तर भारताने तेजस हे कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट तयार केले होते. पुढील प्रश्न, रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात खिंडसी हा तलाव प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, गोसीखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? तर बघा, गोंदिया जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण वैनगंगा नदीवरती आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी वनामती संस्था कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक बी नागपूर या ठिकाणी वनामती संस्था आहे. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर राज्यसभा या सभागृहामधनं राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक करतात. पुढील प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? तर 2005 साली माहिती अधिकार अधिनियम भारतात लागू करण्यात आला होता. पुढील प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगात डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध हा ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? तर पैठण येथील नाथसागर या जलाशयास जायकवाडी या प्रकल्पास म्हणतात. पैठण या ठिकाणी संत एकनाथांची समाधी देखील आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक या राज्यात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतले जाते आणि चहाचे उत्पादन विचारल्यास आसाम राज्य अव्वल स्थानी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली होती? तर बघा, 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे एकूण 34 किलोमीटर इतकी अंतरावरती भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेला 3 इंजिन जोडण्यात आले होते. 3 इंजिनचं नाव होतं सिंध साहेब सुलतान. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न, कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? तर ओडिसा या राज्यातील कोणार्क येथे सूर्य मंदिर सुप्रसिद्ध मंदिर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी ग्रामगीता कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक सी तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिली होती. पुढील प्रश्न, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ग्रँड मास्टर हा बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो. पुढील प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
तर ऑप्शन क्रमांक बी पेट्रोलियम या संबंधित मुंबई हाय हे नाव संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकांचा कमतरतेमुळे मधुमेह होतो? तर ऑप्शन क्रमांक बी इन्सुलिन या घटकाच्या कमतरतेमुळे आपल्याला मधुमेह हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न, रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? तर रामटेक येथे ऑप्शन क्रमांक सी कवी कुलगुरू कविदास संस्कृत विद्यापीठ रामटेक या ठिकाणी आहे, जे की नागपूर जिल्ह्यात येत असतं. पुढील प्रश्न, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला? तर ऑप्शन क्रमांक डी 1942 मुंबई या ठिकाणाहून भारत छोडोचा नारा गांधीजींनी दिला होता. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. तर बघा, ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, तालुका रस्ते, राष्ट्रीय मार्ग. तर तालुका रस्ते हा रस्त्याचा प्रकार मोडत नाही. पुढील प्रश्न, भारताच्या मध्यातून काय गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी कर्कवृत्त. भारतातून एकूण 8 राज्यातनं कर्कवृत्त गेलेलं आहे. पुढील प्रश्न, सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बॅडमिंटन खेळाशी सायना नेहवाल संबंधित आहे. पुढील प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गुजरात या राज्यातील नर्मदा नदीवर सरदार सरोवर हा प्रकल्प आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. पुढील प्रश्न, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी नागपूर या जिल्ह्यात मिहान प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी चित्रपट या क्षेत्राशी दादासाहेब फाळके पुरस्कार निगडीत आहे. पुढील प्रश्न, सेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक डी पोलीस महासंचालक, जे की रश्मी शुक्ला सध्या कार्यरत आहे. पुढील प्रश्न बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते. तर राज्याचे राज्यपालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ देतात. पुढील प्रश्न, जाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहे? तर जाकीर हुसेन हे तबला या वाद्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या 2 शहरांमध्ये आहे? तर बघा, 701 किलोमीटरचा असणारा समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडत असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाही? तर ऑप्शन क्रमांक डी खरगोन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक सी अचलपूर हे थंड हवेचे ठिकाण नाही आहे. पुढील प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या गटासाठी आरक्षण घोषित केले होते? तर ऑप्शन क्रमांक ए निराधार मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने आरक्षण घोषित केले होते. पुढील प्रश्न, नागपूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी मुळामुठा ही नदी नागपूर जिल्ह्यातनं वाहत नाही. मुळामुठा ही नदी पुणे जिल्ह्यातनं वाहत असते. पुणे जिल्हा मुळामुठा नदीकाठी वसलेला आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक बी काटोल हे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे. पुढील प्रश्न, 1 GB बरोबर किती MB? तर 1 GB म्हणजे 1024 MB होय. पुढील प्रश्न, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी फुटबॉल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांद्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक सी जळगाव जिल्ह्यात नाही आहे. पुढील प्रश्न, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी या जिल्ह्यात जैतापूर अणुविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न, लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक डी 48 इतके खासदार लोकसभेसाठी निवडून दिले जातात. पुढील प्रश्न, बीबी का मकबरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मकबरा आहे, ज्याला आपण मिनी ताजमहल देखील म्हणत असतो. पुढील प्रश्न, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? तर सिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी असलेला गुरुद्वारा नांदेड या जिल्ह्यात आहे.
पुढील प्रश्न, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, नागपूर या नदीच्या काठी ताजमहल वसलेले आहे. पुढील प्रश्न, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011 साली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना गडचिरोली या जिल्ह्यात करण्यात आली होती. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय? 1975 साली भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. पुढील प्रश्न, आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर ऑप्शन क्रमांक सी, जीवनसत्व क. पुढील प्रश्न बघा, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेले एकमेव सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात येत असते. लोणार सरोवरालाच रामसर दर्जा देखील देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र तसे मुंबई तसेच मेघालय म्हणजे काय? तर बघा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसेच मेघालयची राजधानी शिलाँग आहे. गंगटोक कसली राजधानी आहे? सिक्कीम. आसाम या राज्याची राजधानी दिसपूर आहे आणि आगरतळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. पुढील प्रश्न, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी, डेसिबल. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर ऑप्शन क्रमांक सी, सायट्रिक हे ॲसिड लिंबाच्या रसात आढळत असते. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? तर बघा, भंडारा या जिल्ह्यात दारूबंदी नाही आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक श्री रविशंकर हे आहेत. पुढील प्रश्न बघा, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? तर बघा, भारताने तेजस हे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तयार केले होते. पुढील प्रश्न बघा, रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? तर रामटेक तालुक्यात खिंडसी हा तलाव आहे. रामटेक हे नागपूर या शहरात येत असतं. पुढील प्रश्न बघा, गोसेखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? तर बघा, गोसीखुर्द हे धरण वैनगंगा या नदीवर आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी वनामती संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा, वनामती ही संस्था नागपूर या शहरात आहे. पुढील प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर बघा, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभा या सभागृहात करतात. राज्यसभा सभागृहात 250 सदस्य असतात, त्यापैकी 238 हे निवडून येतात आणि 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? तर भारतामध्ये 2005 साली केंद्रीय माहिती अधिकार लागू करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? हा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न बघा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? तर पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव नाथसागर आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात होते. महाराष्ट्रात अमरावतीमध्ये चिखलदरा हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी कॉफीचे उत्पादन घेतले जाते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली होती? तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे एकूण 34 किलोमीटर इतकी सुरू करण्यात आली होती. 3 इंजन लावण्यात आले होते. सिंध, साहेब, सुलतान या 3 इंजनचं नाव देखील पेपरमध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? तर बघा, कोणार्क येथे सूर्य मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. कोणार्क हे कुठे येतं? ओडिशा राज्यात येत असतं. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती यांनी त्या राष्ट्रपती भवनात दिली होती. भारताचे आदिले राज्यपती राजेंद्र प्रसाद होते. ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर बघा, ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न,
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज पदार्थ उत्पन्नाशी निगडीत आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? तर बघा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न बघा, रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? तर बघा, रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. रामटेक हे मी मगाशी सांगितलं नागपूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला? तर 8 ऑगस्ट 1942 साली मुंबई या ठिकाणाहून गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. करा किंवा मरा हे याच अधिवेशनात त्यांनी उद्गार काढले होते. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. तर बघा, तालुका रस्ते हा रस्त्याचा प्रकार येत नाही. ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, राष्ट्रीय मार्ग हे तिघं रस्त्याचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न बघा, भारताच्या मध्यातून काय गेले आहे? तर बघा, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे आणि ते एकंदरीत 8 राज्यांमधनं गेलेले आहे. पुढील प्रश्न बघा, सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, गुजरात या राज्यात. पुढील प्रश्न, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मिहान हा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते? तर बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, सेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक डी, वर्धा या जिल्ह्यात आहे. आता मला एक सांगा, सेवाग्रामची स्थापना कोणी केली होती? पुढील प्रश्न बघूया, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर बघा, DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, ज्यांना आपण मराठीत पोलीस महासंचालक असे म्हणतो. सध्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. पुढील प्रश्न बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते? तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल यांच्याकडून शपथ दिली जाते. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इतर मंत्रींना राज्यपाल मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने शपथ देतात. पुढील प्रश्न बघा, झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहे? झाकीर हुसेन यांचं 2024 मध्ये 2024 मध्येच वाटतं तबलावादक यांचं निधन झालेलं आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या 2 शहरामध्ये आहे? तर समृद्धी महामार्ग बाळासाहेब समृद्धी महामार्ग असं या समृद्धी महामार्गाचं नाव आहे. एकंदरीत 701 किलोमीटर आणि 10 जिल्ह्यातनं गेलेला आहे. तर मुंबई ते नागपूर असा या समृद्धी महामार्गाचा मार्ग आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही? तर बघा, MH37 हा वाशिम जिल्ह्यातील RTO नंबर आहे. हा जो आपण पेपर घेतोय हा नागपूर जिल्ह्यातील पेपर आहे. आपण सर्व जिल्ह्यांचे पेपर इथे अभ्यासत असतो. तर असं नाही आहे की हा फक्त नागपूरसाठीच उपयोगी आहे, हा एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीसाठी उपयोगी आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाही? तर बघा, खरगोन हा जो जिल्हा आहे हा नागपूर या जिल्ह्याशी जोडून नाही आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही आहे? तर लोणावळा, चिखलदरा, अचलपूर, महाबळेश्वर. तर अचलपूर हे थंड हवेचे ठिकाण नाही आहे. पुढील प्रश्न बघा, नुकतेच महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या गटासाठी आरक्षण घोषित केले आहे? तर निराधार मुलांसाठी आरक्षण घोषित केले होते. पुढील प्रश्न बघा, नागपूर जिल्ह्यातून यापैकी कोणती नदी वाहत नाही? पेंच नदी, कनान नदी, नाग नदी, मुळा-मुठा नदी. तर बघा, मुळा-मुठा जी नदी आहे ही पुणे या जिल्ह्यातून वाहत असते. नागपूरमध्ये नाग नदी, कनान नदी, पेंच नदी या नद्या आहे. नागपूर हे नाग नदीकाठी वसलेले आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे? तर बघा, काटोल हे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे. पुढील प्रश्न, 1 GB डॅश डॅश MB. तर बघा, 1 GB म्हणजे किती MB?
तर 1 GB म्हणजे 1024 MB होय. पुढील प्रश्न बघा, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, ट्रॉफीवरती भरपूरदा प्रश्न विचारले जातात. तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलिसांद्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही? तर बघा, जळगाव या जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही आहे. पुढील प्रश्न बघा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर बघा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प हे रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न बघा, लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती खासदार निवडले जातात? तर बघा, लोकसभेत महाराष्ट्रात 48 खासदार निवडले जातात आणि की राज्यसभेत विचारलं तर 19, एकंदरीत 67 इतके महाराष्ट्रातून निवडले जातात. बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, छत्रपती संभाजी महाराज नगर, सध्याचं नाव आधी औरंगाबाद या नावाने ओळखलं जात होतं. पुढील प्रश्न बघा, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? तर बघा, हुजूर साहेब गुरुद्वारा हा नांदेड या जिल्ह्यात आहे. गुरु गोविंद सिंग जे शीख धर्मांचे 10वे गुरु होते, यांचे ते समाधी देखील आहे. पुढील प्रश्न बघा, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर बघा, ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर आहे. खूपसे मुलं गंगा नदी करतात, तर ही ते बिलकुल चूक आहे. पुढील प्रश्न बघा, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011 साली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली होती. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय? तर 1975 साली भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह लॉन्च केला होता. पुढील प्रश्न बघा, आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर बघा, आवळ्यात सी, विटामिन सी ज्यांना आपण म्हणतो, जीवनसत्व क हे आवळ्यात असते. पुढील प्रश्न बघा, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे जगप्रसिद्ध असलेलं लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र, मुंबई तसेच मेघालय म्हणजे काय? तर बघा, महाराष्ट्राची राजधानी जशी मुंबई आहे तसे मेघालयची राजधानी शिलाँग आहे. गंगटोक सिक्कीम, त्रिपुरा, आगरतळा, आसाम देखील एक राज्यच आहे. पुढील प्रश्न बघा, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? हा प्रश्न खूपदा रिपीट होतो. ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी डेसिबलचा उपयोग केला जातो. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर बघा, लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड असते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपण 2014 पासून तर 2024 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं आपण रिव्हिजन घेणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.